नमस्कार, श्री समर्थ रेसिपीजमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे। आज आपण बनवतोय उन्हाळा स्पेशल चटपटीत असं कैरीचं पन्ह। तर इथं कैरीचं पन्ह बनवण्यासाठी इथे मी 2 गावरान कैऱ्या घेतलेल्या आहेत। इथं मी साधारण अर्धा तांब्या पाणी घालून घेतलेलं आहे। आता आपल्याला ह्या कैऱ्या छान अशा उकडून घ्यायच्या आहेत। इथे तुम्ही पाहू शकता अगोदर कैरीचा रंग कसा आहे आणि उकडल्यानंतर आपल्या कैरीचा रंग कसा होतो ते तुम्हाला मी दाखवत आहे। इथे तुम्ही पाहू शकता आपल्या कैरीचा रंग बदललेला आहे। सर्वात महत्त्वाचं, तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। तसंच व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। इथे मी गॅसची फ्लेम मंद करून घेतलेली आहे आणि आता आपल्याला पाहायचे आपली कैरी उकडली का नाही ते। त्यासाठी इथे मी एक सुरीने कैरी कट करून घेतलेली आहे। आपली कैरी मस्त अशी आरामात कट झालेली आहे। गॅस बंद करून घेऊया आणि ही कैरी आपल्याला थंड होण्यासाठी अशीच ठेवून द्यायची आहे। इथं आपली कैरी थंड झालेली आहे। आता आपण यावरची साल छान अशी काढून घेऊया। तुम्हाला जर हे पन्ह साखरेमध्ये बनवायचं असेल तरी तुम्ही बनवू शकता, परंतु मी हे पन्ह गुळामध्ये बनवणार आहे, त्यामुळे त्याची चव जी आहे ती अतिशय अप्रतिम अशी लागते आणि रंग पण छान असा सुरेख येतोय ते आपण गुळ वापरल्यामुळे। आता आपल्याला या कैरीचा गर मस्त असा हातानेच काढून घ्यायचा आहे। इथे तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीनं मी कैरीचा गर छान असा काढून घेते। तुम्हाला हाताने काढायचा नसेल तर तुम्ही चमच्याने किंवा चाकूने पण हा गर काढू शकता। आता आपण हा गर चाळणीतनं गाळून घेऊया, त्यामुळे या कैरीला दोरे वगैरे काही असतील ते निघून जातात आणि आपल्याला पन्ह पिताना पण दाताखाली वगैरे हे दोरे येणार नाहीत। इथे माझा पूर्ण गर छान असा गाळून झालेला आहे। इथे तुम्ही पाहू शकता। आता आपल्याला यामध्ये गुळाचं पाणी करून घेतलेलं यामध्ये आपल्याला घालून घ्यायचं आहे। इथे मी अर्धा तास गुळ पाण्यामध्ये भिजत घातलेला होता, त्यामुळे काय होतं आपला गुळ जो आहे ते पटकन असा मेल्ट होतो आणि आपल्याला हा गुळाचा पाक पण छान असा गाळून घ्यायचा आहे। त्यामध्ये पण खडे वगैरे कचरा जे असेल ते निघून जातो। इथे मी कैरीची साल काढून ठेवलेली होती, ती साल पण आपल्याला मस्त अशी यामध्ये थोडंसं पाणी टाकून छान अशी पिळून घ्यायची आहे। त्यामुळे यातला जो अंश आहे तो वेस्ट जायला नको, त्यामुळे आपण हे छान असं पिळून घेऊया आणि नंतर हे पण छान असं गाळणीने गाळून घेऊया। इथे तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने आपल्याला हे गाळून घ्यायचं आहे। कुठलाही गोडाचा पदार्थ असला तर यामध्ये मीठ तर गेलंच पाहिजे, त्यामुळे इथे मी साधारण अर्धा चमचा मीठ यामध्ये घालून घेतलेलं आहे। आता आपण हे छान असं मिक्स करून घेऊया। इथं आपलं मस्त असं उन्हाळा स्पेशल थंडगार कैरीचं पन्ह पिण्यासाठी तयार झालेलं आहे। इथे तुम्ही पाहू शकता। चला तर मग पुन्हा भेटूया अशा छान छान रेसिपी पाहण्यासाठी। तोपर्यंत धन्यवाद।